हाय फ्रेंड्स, तर बघा आज आपली रेसिपी आहे व्हाईट चिकन बिर्याणी आणि खूप इझी, कमी सामान, हळद मीठ मसाला बिलकुल काय नाही, मीठ लागतं, हळद मसाला वगैरे काय नाही आणि खूप इझी आणि खूप टेस्टी। तर चला बनवूया आपण। आणि मी दावतचा पुलाव राईस, बासमती राईस यूज करणार आहे कारण की बिर्याणी खूप मस्त बनते ह्याच्यानी। सो मी पूर्ण हाफ KGचा पॅकेट यूज करते। हाफ KG चिकन घेतलं आहे। कांदा फ्राय करून घेते आधी, 4 कांदे घेतलेत मोठे आणि बाकीचं तुम्हाला नंतर सांगते। तर चला आधी आपण कांदा फ्राय करायला ठेवू आपल्या व्हाईट बिर्याणीसाठी। तर 3 चमचे तेल घेतलंय मी, त्याच्यात टाकते 3 कांदे मोठे आणि यांना ब्राऊन होईपर्यंत मस्त शिजवू। आणि तोपर्यंत मी लसूण आणि मिरचीचा क्रश करते। कुकरला मस्त वॉश करून घेतला आणि थोडासा मीठ टाकून शिजायला ठेवला। तर थोडासा गरम मसाला टाकते कारण की मस्त मग सगळीकडे तो गरम मसाल्याचा फ्लेवर येतो दाण्याला। तर कांदा फ्राय होते, इथं आपला राईस पण कुक होते। आता आपण पुढची प्रोसिजर करू। या बघा मी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात कारण की आपण मसाला नाही टाकणार आहोत, म्हणून मिरच्या आता क्रश करून घेते कारण की तिखट पण आपल्याला मिरचीचंच येईल, आपण हळद पण नाही टाकणार, मसाला पण नाही टाकणार। एकदम सिंपल आपली मीठ आणि गरम मसाल्यावर बिर्याणी असते। तर चला मी यांना बारीक बारीक कट करते आणि नंतर खलबत्त्याने चेचते लसूण आणि मिरचीला। राईस पण बघा मस्त कुक झाला, म्हणजे आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा, थोडा कच्चा ठेवायचा। तर चला मी राहिलेलं पाणी काढून घेते आणि ड्रेन करून घेते। आणि इथं आपला कांदा पण मस्त ब्राऊन झालाय बघा। तर आधी राईस काढून घेते, नंतर आपण कांद्याकडे जाऊ। तर कांद्यात चला मिरची टाकते आणि लसूण चेचलेलं आणि याला पण जरासं हलकंसं आपण शिजवू। तर हा बघा आपला कांदा, लसूण आणि मिरची मस्त शिजली। तर आता मी याच्यात चिकन टाकते। आपण तेलात जरा चिकनला शिजवू आणि नंतर दही वगैरे ॲड करू। प्रोसिजर जरा डिफरंट आहे। तर तेलात जरा 5 मिनिट चिकनला शिजवते, नंतर आपण दही टाकतो। चिकन बघा मस्त शिजला तेलात। आता आणि गरम मसाला टाकते आणि थोडासा चिकन बिर्याणी मसाला। आता टाकते जिरा आणि अख्खे गरम मसाले नाही टाकत कारण की मी पावडर टाकली त्यांची, तर आपल्याला एकदम फाईन पाहिजे, दाताला लागली पाहिजे, म्हणून मी गरम मसाल्याची पावडर टाकली। तर जिरा टाकते आणि त्याला जरा शिजवू आपण। मस्त मसाला शिजला बघा चिकनमध्ये। आता मोठी वाटी भरून दही टाकते आणि आपली दही शिजली की नंतर आपण क्रीम टाकू। आता चिकन शिजेपर्यंत त्याला झाकून ठेवू आणि मीठ आणि क्रीम नंतर टाकू कारण की मीठ टाकलं तर अजून पाणी सुटेल त्याला दहीला। तर चला मी याला आता झाकण देऊन चिकन शिजेपर्यंत 15-20 मिनिट त्याला शिजू देतो। मिक्स करून घेतला बघा, आता याला शिजत ठेवू आपण। चिकन बघा शिजला मस्त आणि आमची लाईट गेले म्हणून फ्लॅश लाईटवर आता मीठ टाकते आणि फ्रेश क्रीमचा पूर्ण पॅकेट टाकते। मीठ टाकते कारण की राईसमध्ये आपला आहे म्हणून चिकनच्या अकॉर्डिंगच टाकते। आता क्रीमचं पूर्ण पॅकेट टाकते म्हणजे मस्त क्रीमी बनेल। तर बघा मीठ आणि क्रीम घेतली टाकून थोडंसं मिक्स करते हलकंसं। क्रीम सगळीकडे स्प्रेड झाली पाहिजे असं मिक्स करून घेते। मस्त बघा क्रीमी दिसते एकदम। थोडीशी 2 मिनिट शिजवते। मस्त शिजली बघा। आता मी याच्यात राईस टाकून घेते आणि पूर्ण राईस एकदाच टाकते। हा बघा राईस टाकला, आता पूर्ण कढई ऑलमोस्ट भरली। आता याच्यावरती टाकते गरम मसाला थोडा थोडा।
आणि याला 15 मिनिट आता आपण स्टीममध्ये ठेवू. घी टाकते वरनं. आधी पण मी चिकनमध्ये टाकला होता, तर आता वरनं थोडं थोडं टाकते. तर जरा झाकण देऊन मस्त शिजवते ते. 15 मिनिटात आपण खोलून बघू. मस्त बघा बिर्याणी रेडी. तर मिक्स करून दाखवते. तर खालची लेअर आपली आधी खाली उतरवते आणि प्लेटमध्ये काढून दाखवते. चला तर आम्ही मस्त चिकन बिर्याणी एन्जॉय करतो. तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. वाव, आणि लेअर बघा एकदम मस्त अशी आपली चिकन बिर्याणी. वीरू तुला नाही आवडत? अरे मला तर बोललीस नाही आवडत. नाही आवडत. वाव, गरमागरम बिर्याणी. चला बाय.